बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। मंडळी, अर्थात चांदा ते बांधा सगळ्यांची खरं तर पिंपळाच्या पारावर एकच चर्चा आहे की बापू राजकारणात नेमकं घडतंय तरी काय। तर घडामोडी अशा आहेत की राष्ट्रवादीचे आमदार रेशीम बागेत जाणार का, हा देखील एक फार मोठा प्रश्न आहे। आता महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, भाजपचे आमदार उद्या रेशीम बागेत जाणार आहेत। फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भाजपमधील सर्व नेते संघ मुख्यालयात जाणार असल्याचं कळतंय। भाजपच्या मित्रपक्षातील आमदारांना रेशीम बागेतील आरएसएसच्या स्मृती मंदिरात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। भाजपच्या विधिमंडळातील प्रतोद रणधीर सावरकर यांनी एक पत्र जारी केलेलं आहे आणि महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संघाच्या बौद्धिकला जाणार का। गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन दरम्यान अजित पवारांचे आमदार आणि खुद्द अजित पवार स्मृती मंदिरात गेले नव्हते आणि यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी नागपुरात येऊन रेशीम बागेतील आरएसएसच्या स्मृती मंदिरात जाणं टाळलं होतं। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदयकडे आपण जाऊयात। उदय, यंदा तरी अजित पवार या बौद्धिक वर्गाला जाणार का? विशाल, खरं तर हा प्रश्न आता महत्वाचा असणार आहे, कारण दरवर्षी ज्यावेळी राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये असतं त्यावेळी भाजपच्या आमदारांसाठी जे आहे ते संघाचं बौद्धिक आयोजित केलं जातं। मात्र ज्यावेळी महायुती सरकार आलं त्यावेळेपासून या बौद्धिकासाठी जे आहे ते महायुतीचे तिन्ही पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला जे आहे ते संघाकडून आमंत्रित केलं जातं। गेल्या वर्षीचा विचार केला तर शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही शिवसेनेचे आमदार त्या बौद्धिकाला गेले होते। मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुद्द अजित पवारांनी त्या बौद्धिकाला जाणं टाळलं होतं। अशाच पद्धतीचा बौद्धिकाचा कार्यक्रम उद्या जे आहे ते संघाकडून आयोजित केलेला। उद्या सकाळी 8 वाजता जे आहे ते भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात जाऊन डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीला जे आहे ते श्रद्धासुमन अर्पित करतील आणि त्यानंतर संघ नेत्यांकडून त्यांना काही बौद्धिक दिलं जाणार आहे। मात्र यावेळी तरी अजित पवार गटाचे नेते आणि अजित पवार या बौद्धिकाला जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। पुढे पाहूयात, मंत्रिमंडळ विस्ताराला 4 दिवस झालेत पण अजूनही खातेवाटप नाही। 4 दिवसांपासून मंत्र्यांकडे कुठलीही जबाबदारी नाही आणि कधी होणार खातेवाटप आणि खातेवाटपाला इतका वेळ का लागतोय हा प्रश्न केवळ विरोधी पक्षाचे आमदार विचारत नाहीयेत तर सर्वसामान्य मतदार देखील विचारतोय की आज साधारण 23 दिवस पूर्ण झालेले आहेत पण असं असताना अजूनही खातेवाटप हे का स्पष्ट करण्यात आलेलं नाही। विरोधक बोलते की आम्हाला प्रश्नांची उत्तर कोण देणार, अजून खातेवाटप झालं। अरे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे, तुम्हाला काय उत्तर पाहिजे? तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला। दरम्यान शिवसेनेकडे अनेक तगडी खाती जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय शिष्टाईमुळे शिवसेनेचा मंत्रिमंडळ खातेवाटपात वरचष्मा असल्याचं या खात्यांवरून दिसतंय। शिवसेनेला नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग यासारखी महत्त्वाची खाती मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता यामध्ये बघा की नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, पाणी पुरवठा ही खाती जी आहेत ती शिवसेनेकडे जाऊ शकतात। शिवाय सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, जलसंधारण, आरोग्य, परिवहन, खनिकर्म ही खाती देखील जाऊ शकतात। रोजगार हमी, फलोद्यान, पर्यटन, माजी सैनिक कल्याण आणि खारभूमी, त्याचबरोबर मराठी भाषा विकास हे खातं देखील शिवसेनेकडे जाऊ शकतं। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबर रोजी पार पडला आणि अद्याप मंत्र्यांना खातेवाटप झालं नसल्याचा प्रश्न काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी उपस्थित केला। पटोले यांनी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून प्रश्न विचारला। यावेळी नार्वेकर यांनी नाना पटोलेंना उत्तर दिलं। अध्यक्ष महाराज, आपण सूचना दिली, पोटतिडकीनं या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी आपल्या आपल्या भागातले प्रश्न मांडले अध्यक्ष महाराज। पण अध्यक्ष महाराज, या मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओच अजून नाही झालं। हे कोणाकडे जाणार, किती दिवसानंतर उत्तर येणार, काय कारवाई होणार, आपण अध्यक्ष म्हणून आम्हाला याची माहिती द्यावी। सन्मान्य नाना, या सभागृहातले ज्येष्ठ सदस्य व माजी विधानसभा अध्यक्ष, मला खात्री आहे आपण अवगत आहात की शासनाची सामूहिक जबाबदारी असते आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शासन काम करत असतं. या राज्याला सक्षम मुख्यमंत्री प्राप्त आहेत, त्यामुळे आपण निश्चिंत राहावं. भाजपकडून राम शिंदेंना मोठी